हाय, कसे आहात सगळे? कधी-कधी आयुष्यात काही प्रवास असे होतात ना, जे आपण प्लॅनच करत नाही. पण तेच प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातात. आजचा माझा हा प्रवास आहे, अनपेक्षित पण खूप खास. तो आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि कैलाश लेणीचा. इगतपुरीला नाश्त्यासाठी ब्रेक घेऊन नंतर समृद्धी महामार्गाने थेट पोहोचलो घृष्णेश्वरला. खूप सुंदर रिसॉर्ट होतं. एलोरा हेरिटेज रिसॉर्ट असं हे रिसॉर्टचं नाव आहे. खूप सुंदर झाडं आणि खूप सुंदर म्हणजे ते रिसॉर्टची रचना होती. त्याच्या रूम्स होत्या, पण प्रायव्हसीच्या कारणामुळे मी ते रूम्स शेअर नाही करू शकले. सकाळीच कृष्णेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं, पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी ते शूट नाही करू शकली. पण त्यानंतर आम्ही आलो आहे कैलास लेणं बघायला. ते मात्र मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करते आहे. हे मंदिर भगवान शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताची प्रतिकृती आहे. युनेस्कोद्वारे घोषित हे जागतिक वारसा स्थळ आहे. हे मंदिर द्रविड शैलीमध्ये कोरलेले आहे. कैलास लेणं हे एक मोठं अखंड खडक कोरून बनवलेलं मंदिर आहे. हे खडक ना वरील दिशेने खाली आणि आतील बाजूने बाहेर अशा पद्धतीने खोदलेले आहे. असे म्हटले जाते की 10 पिढ्यांनी म्हणजे हे लेणी बांधण्यासाठी काम केलेले आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी माहिती आहे 200पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागला आहे. खूप सुंदर आणि आर्किटेक्चरचं खूप सुंदर उदाहरण असलेलं हे कैलास लेणं बघायला नक्की यायला पाहिजे. परंतु आता ना ह्यामध्ये ज्या दगडांच्या मूर्ती होत्या त्याच्यातल्या खूप काही मूर्तीज ना खंडित झाल्या आहे, भग्न झाल्या आहेत. कारण मला वाटतं मुघल काळात त्यांनी बऱ्याचशा मूर्तींची तोडफोड केली आहे. पण तरीही तुम्ही इथे येऊन बघाल ना तर तुम्हाला कळेल की अजूनही आपल्याला आपला इतिहास ह्यामध्ये जसा दर्शविला आहे ना तो आपण बघू शकतो. फक्त काही मूर्त्या तिथल्या भग्न पावलेल्या आहेत. कैलास लेणं हे शिवनिवास म्हणूनही प्रसिद्ध आहे. मुख्य मंदिर, प्रवेशद्वार, नंदीमंडप हे या रचनेचे मुख्य भाग आहेत. येथील प्रमुख सजावटीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती, पुराणे आणि महाकाव्यातील घटना यांचा समावेश आहे. प्रवेशद्वारावर कोरलेली गजलक्ष्मी या प्रदेशाच्या वैभवाची साक्ष देतात. हे जे मुख्य मंदिर आहे ना ह्याला अनेक प्राणी आधार देत असलेले चित्र कोरण्यात आले आहे. हे हिंदू धर्मात प्राण्यांचे महत्त्व दर्शवितात. मंदिरावर विशाल हत्ती, सिंह आणि काही काल्पनिक प्राणी आणि रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. संपूर्ण मंदिर शिल्प तसेच चित्रांनी अलंकृत केलेले आहे. गर्भगृहात शिवलिंग स्थापित केले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वार हे बघा किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. मंदिरामध्ये जे खांब आहेत ना त्यावर पण उत्कृष्ट असं कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे हे खरंच त्या काळात इतकं सुंदर म्हणजे दगडांवर कोरीव काम केलेलं आहे ना, खूप सुंदर वाटतं आहे हे बघायला.
खूप मोठे शिवलिंग आणि इथे बघा वरती जे छत असतं ना त्यावर त्राची मूर्ती कोरलेली होती. आणि इथे बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना इथे महाभारतातील दृश्य चित्रित करण्यात आले होते. विष्णूचे अवतार दाखवलेले आहेत, जसं वराह अवतार, मत्स्य अवतार, वामन अवतार, असे वेगवेगळे अवतार इथे कोरलेले आहेत. आणि इथे पुढे ना इथे बघा इथे रामायणामधले दृश्य इथे कोरलेली आहे. इतके सुंदर म्हणजे त्यांनी इथे त्या कोरून त्या मूर्ती म्हणजे असे दर्शवले आहे की आपल्याला पूर्ण रामायण लगेच कळून जातं की म्हणजे कसं कसं काय काय झालं आहे. पुढे इथे भगवान महावीरांची ध्यानावस्थेत बसलेली मूर्ती आहे. इतकं सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की भेट द्या. येथून पुढे आम्ही भद्रा मारुती संस्थान येथे आलो. इथल्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हनुमानाची झोपलेली मूर्ती आहे. मंदिर खूप सुंदर आणि खूप प्रसन्न असं होतं. आणि मारुतीची मूर्ती तर इतकी सुंदर सजवलेली होती ना, म्हणजे मी पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं, पण खूप खूप सुंदर आहे. तुम्हीसुद्धा आवर्जून भेट द्या. किती सुंदर सजावट केली आहे ना. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, सी यू.